Hello student. Today we are going to learn another concept from first chapter of bookkeeping and accountancy. See what we will learn today. आज आपण आणखी काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या स्टडी करणार आहोत. तर बघूया आज आपण कोणकोणत्या कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. Terms or concept used in bookkeeping and accountancy. Today we are going to learn goodwill. We are going to learn about trademark. We are going to learn about copyright. We are going to learn about patent. We are going to learn about bank overdraft. We will learn about bills receivable and we will learn about bills payable. So today we will learn total 7 concepts. आज आपण एकूण ज्या 7 concepts आहेत त्याचा स्टडी करणार आहोत. So let's start with first concept, goodwill. First concept is goodwill. Here is one company, that is Tata company, and here is another one company, ABC company. ओके, तर आपण या ठिकाणी गुडविल ही कन्सेप्ट बघत आहोत आणि ती लर्न करण्यासाठी या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक टाटा कंपनी आहे असं आपण कन्सिडर करूया आणि एक ABC कंपनी आहे असं कन्सिडर करूया. Both companies are in same product line. It means both companies manufacture same type of product. म्हणजे दोन्ही कंपनीचं प्रोडक्ट काय आहे, सारखंच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटा कंपनी समजा गाडी तयार करते तर ABC कंपनी ती देखील गाडी तयार करते, त्याला म्हटलं जाईल बोथ कंपनीज आर इन सेम प्रोडक्ट लाईन. दोघांचं प्रोडक्ट काय आहे, सारखंच आहे. Both companies having same production capacity, investment, etc. And both companies म्हणजे दोन्ही ज्या कंपन्या आहेत त्या दोघांची प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि जी टेक्नॉलॉजी आहे ती देखील सारखी आहे असं आपण समजूया. And not only that, investment in Tata company and investment in ABC company is also same. असं आपण समजूया की समजा टाटा कंपनीमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट 2000 करोडची आहे तर ABC कंपनीची पण टोटल इन्व्हेस्टमेंट 2000 करोडची आहे. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपण दोन कंपनी कंपेअर करतोय. वन इज टाटा कंपनी अँड अनदर इज ABC कंपनी. बोथ कंपनी मॅन्युफॅक्चर सेम प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल 4-wheeler, अँड बोथ कंपनी हॅव्हिंग सेम प्रोडक्शन कॅपॅसिटी, बोथ कंपनी हॅव्हिंग सेम इन्व्हेस्टमेंट. दोघांची इन्व्हेस्टमेंट देखील काय आहे, सारखी आहे असं आपण इथे कन्सिडर करूया. इवन दो टाटा कंपनी अर्न मोर इन्कम और यू कॅन से मोर प्रॉफिट दॅन ABC कंपनी. आता बघा दोन्ही कंपन्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी सेम आहे, बरोबर, पण तरी देखील इन्व्हेस्टमेंट देखील सेम आहे. बट इवन दो टाटा कंपनी अर्न्स मोर प्रॉफिट, इट मीन्स customer more likes product of Tata company than ABC company. म्हणजे टाटा कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल 4-wheeler, कस्टमरचा जो डिमांड आहे तो टाटा कंपनीच्या प्रोडक्टला जास्त आहे ॲज कम्पेअर टू ABC कंपनी. मग याच्या मागे काहीतरी कारण असेल. मग टाटा कंपनी म्हणजे दोघांचे प्रोडक्ट एकच आहे, बरोबर, गाडीच बनवतात, दोघांची इन्व्हेस्टमेंट सारखी आहे, दोघांमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते ती देखील दोघांमध्ये देखील सारखी आहे. पण तरी टाटा कंपनीचं जे प्रॉफिट आहे, प्रॉफिट मार्जिन आहे किंवा एकूण अर्निंग आहे, एकूण इन्कम आहे, ते इन्कम ABC कंपनीपेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असते. सी पॉसिबल रिझन और कॉजेस. मग त्याचं कारण काय असेल बाबा, की टाटा कंपनीची अर्निंग का जास्त असेल, त्याचे पॉसिबल कॉजेस काय असू शकतात. Good quality of product. It may be possible that Tata company provides good quality product than product provided by ABC company. कदाचित असं असू शकेल की टाटा कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत
त्याची क्वालिटी काय असू शकेल, ABC कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यापेक्षा चांगली असू शकेल. Another reason may be good customer service. It means Tata company may provide good customer services to their customer than ABC company. म्हणजे कस्टमरला जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते ती टाटा कंपनीची सर्व्हिस चांगली असेल ॲज कम्पेअर टू ABC कंपनी. दॅट मे बी द अनदर रिझन. स्किलफुल एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट एटसेट्रा. आणखी बरीच रिझन असू शकतील. म्हणजे टाटा कंपनीमधले जे एम्प्लॉईज असतील ते जास्त स्किलफुल असतील, त्यामुळे त्यांच्याकडनं जे प्रोडक्शन तयार होत असेल, जे प्रोडक्ट तयार होत असेल ते जास्त स्टँडर्ड असेल, त्याची मॅनेजमेंट चांगली असेल आणि त्यामुळे टाटा कंपनीचा कॉस्ट कंट्रोल जे आहे ती देखील काय असू शकते, चांगली असू शकते. म्हणजे असे देर आर मेनी रिझन, म्हणजे वेगवेगळ्या कारण अशा त्याच्या मागे असू शकतात की ज्यामुळे टाटा कंपनीचं जे अर्निंग आहे, टाटा कंपनीचं जे प्रॉफिट आहे, टाटा कंपनीचं जे इन्कम आहे ते ABC कंपनीपेक्षा काय आहे, जास्त. इन शॉर्टमध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर टाटा कंपनीचे जे प्रोडक्ट आहे त्याला कस्टमरचं डिमांड काय आहे, जास्त ॲज कम्पेअर टू ABC कंपनी. हा लक्षात. मग टाटा कंपनीचा जो डिमांड आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू ABC कंपनी. त्याचं काहीतरी रिझन असेल. मग रिझन काय असू शकतं, गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, गुड कस्टमर सर्व्हिस, स्किलफुल एम्प्लॉईज, स्किलफुल मॅनेजमेंट अँड सो मेनी अदर रिझन. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे टाटा कंपनीवर कस्टमरचा काय असणार आहे, विश्वास असणार आहे आणि त्या विश्वासामुळे कस्टमर कोणाचे प्रोडक्ट जास्त प्रिफर करत असतील, टाटा कंपनी दॅन ABC कंपनी. आलं लक्षात. म्हणजे कोणत्या तरी अशा कारणांमुळे आपला देखील एखाद्या कंपनीवर चांगला विश्वास असतो. म्हणजे त्या कंपनीचं नाव घेतलं की आपण लगेच त्या कंपनीचं प्रोडक्ट घेतो. म्हणजे आपण काहीच विचार करत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याला बिस्किट घ्यायचं असेल तर पार्ले किंवा ब्रिटानिया हे नाव दिसलं की आपण पटकन घेतो, कारण की आपल्याला गॅरंटी मिळते की पार्ले किंवा ब्रिटानियाचं बिस्किट आहे म्हणजे त्याची क्वालिटी काय असणार आहे, चांगली असणार आहे, याची आपल्याला काय मिळते, गॅरंटी मिळते. मग त्याच्या नावाबद्दल आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला असतो, एक त्या कंपनीची चांगली इमेज निर्माण झालेली असते आणि त्या इमेजमुळे ती जी इमेज निर्माण झालेली असते, रेप्युटेशन निर्माण झालेली असते आपल्या मनामध्ये, त्यालाच म्हटलं जातं गुडविल. काय म्हटलं जातं, गुडविल. ओके. सो गुडविल इज नथिंग बट गुड इमेज, गुड रेप्युटेशन ऑफ द कंपनी कन्वर्टेड इनटू मनी व्हॅल्यू. म्हणजे कंपनीची जी गुड इमेज, एक चांगली इमेज कस्टमरच्या मनामध्ये निर्माण होते, तयार होते, ती इमेज जेव्हा पैशामध्ये कन्वर्ट केली जाते त्याला काय म्हटलं जातं, गुडविल असं म्हटलं जातं. आणि ही जी इमेज असते ती एका दिवसामध्ये तयार होणार आहे का. आता समजा सांगितलं टाटा कंपनी, टाटा कंपनी, हे टाटा हे नाव ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक चांगली, त्या कंपनीबद्दल एक चांगली भावना निर्माण होते. मग ही एका दिवसामध्ये निर्माण होते का, नाही. म्हणजे त्या कंपनीचे प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे असणार आहेत, त्या कंपनीची जी सर्व्हिस आहे ती चांगली असणार आहे, आणखी त्याला अनेक रिझन असणार आहेत की त्यामुळे टाटा कंपनीबद्दल आपल्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होते. कस्टमरला त्या कंपनीबद्दल एक चांगला विश्वास निर्माण होतो आणि हा विश्वास एका दिवसामध्ये तयार होत नाही. म्हणजे ती कंपनी कस्टमरला चांगले प्रोडक्ट देत असणार, त्या कंपनीची सर्व्हिस चांगली असणार आहे, बरोबर. ह्या सर्व कारणामुळे त्या कंपनीबद्दल आपल्या मनामध्ये, कस्टमरच्या मनामध्ये एक चांगली इमेज निर्माण होते आणि ती जी चांगली इमेज निर्माण होते त्यालाच आपण काय म्हणतो, गुडविल असं म्हणत असतो. ओके. सो व्हेन एनी कंपनी प्रोव्हाइड गुड सर्व्हिसेस टू देअर कस्टमर, प्रोव्हाइड गुड क्वालिटी प्रोडक्ट टू देअर कस्टमर, then one good image or good reputation is get generated in the mind of customer, and that good image or good reputation of company converted into money, then it is called as a goodwill. ओके. म्हणजे कंपनीची जी गुड इमेज असते, एक रेप्युटेशन असते, जेव्हा आपण ते मनीमध्ये, पैशामध्ये कन्व्हर्ट करतो त्यालाच काय म्हटलं जातं, गुडविल असं म्हटलं जातं. ऑल दिस क्रिएट गुड इमेज ऑफ द कंपनी इन द माइंड ऑफ कस्टमर. ओके. मतलब म्हणजे जसं एक गुड क्वालिटी प्रोडक्ट असेल, गुड कस्टमर सर्व्हिस असेल, ह्या सर्व गोष्टीमुळे त्या कंपनीबद्दल एक चांगली इमेज कस्टमरच्या माइंडमध्ये तयार होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो,
म्हणत असतो, गुडविल असं म्हणत असतो. Goodwill is the reputation or good image of the business expressed in terms of money. Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes, means component of a business which contribute to its superior earning capacity over a normal return on investment. म्हणजे काय, की गुडविल म्हणजे काय, ह्या अशा काही जे कंपनीमधले कंपोनंट असतात, इनटेंजिबल म्हणजे न दिसणारे काही कंपोनंट असतात, म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी, कस्टमरची सर्व्हिस, ह्या काही अशा गोष्टी असतात, त्यामुळे त्या कंपनीची अर्निंग कॅपॅसिटी काय असते, जास्त ओव्हर अ नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जसं आपण बघितलं इथे टाटा कंपनी आणि एबीसी कंपनी, बरोबर, दोघांची इन्व्हेस्टमेंट सारखीच होती, दोघांचा प्रोडक्ट देखील सारखंच आहे, दोघांची प्रोडक्शन टेक्निक देखील सारखी आहे. मग असं असताना देखील टाटा कंपनीची अर्निंग जास्त आहे, म्हणजे सुपेरियर आहे. म्हणजे एबीसी पेक्षा, एबीसीला फॉर एक्झाम्पल पर इयर एबीसीला फॉर एक्झाम्पल 50 करोड समजा अर्निंग होत असेल, प्रॉफिट होत असेल, तर म्हणजे ती झाली नॉर्मल अर्निंग. परंतु टाटा कंपनीला त्या ठिकाणी 80 करोड काय होते, प्रॉफिट होते. म्हणजे एबीसीला 50 करोड प्रॉफिट होतोय, पण त्या ठिकाणी टाटा कंपनीला 80 करोड प्रॉफिट होतोय. 30 करोड प्रॉफिट टाटा कंपनीला काय होतोय, जास्त होतोय. मग तो 30 करोड कशामुळे जास्त होतोय, दॅट इज ओनली बिकॉज ऑफ गुड इमेज, गुड रेप्युटेशन ऑफ द कंपनी इन द माइंड ऑफ कस्टमर. कस्टमरच्या मनामध्ये टाटा कंपनीबद्दल जी एक गुड इमेज तयार झालेली आहे, त्यामुळे कस्टमर टाटा कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्याला जास्त डिमांड करतात. आलं लक्षात. आणि म्हणून टाटा कंपनीची जी अर्निंग कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे दॅन नॉर्मल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. It may arise from such attributes as favorable location, the ability and skill of its employee, management, quality of its product and services, customer satisfaction, etc. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲट्रिब्यूट्स असणार आहे, कंपोनंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल फेवरेबल लोकेशन, म्हणजे तुमच्या बिझनेसचं लोकेशन अतिशय कन्व्हिनियंट असेल, म्हणजे लोकांना त्या ठिकाणी जाणे अतिशय सोयीस्कर असेल, तरी देखील त्या दॅट इज ऑल्सो प्लस पॉईंट फॉर द बिझनेस. ॲबिलिटी अँड स्किल ऑफ इट्स एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट, तुमच्या कंपनीची मॅनेजमेंट चांगली असेल, त्या ठिकाणी जे एम्प्लॉई असतील ते चांगले असतील, त्यांचं स्किल चांगलं असेल, त्यांची ॲबिलिटी चांगली असेल. क्वालिटी ऑफ इट्स प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इज वन ऑफ द मेजर फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर गुडविल. हा जो फॅक्टर आहे तो गुडविलसाठी सर्वात जास्त रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे तुमचं लोकेशन कितीही चांगलं असलं आणि जर क्वालिटी चांगली नसेल प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची, तरी तुमच्या बिझनेसला त्याचा काही फायदा होणार नाही. आणि म्हणून तुमची क्वालिटी ऑफ जी तुमची प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. दॅट इज द मेन फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द गुडविल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या कंपनीची एक चांगली इमेज तयार होते, रेप्युटेशन तयार होते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, गुडविल असं म्हणत असतो. गुडविल इज अन इनटेंजिबल असेट. अँड गुडविल कोणतं असेट्स आहे, इनटेंजिबल असेट्स ऑफ दी कंपनी. नेक्स्ट इज ट्रेडमार्क. हियर इज ट्रेडमार्क ऑफ वन व्हेरी पॉप्युलर कंपनी, पार्ले. Here is another popular company, Cadbury. Here is another popular social media, that is YouTube. And here is another one sign of very popular company, Apple. हे सर्व वेगवेगळ्या कंपनीचे काय आहेत, ट्रेडमार्क. त्याला काय म्हटलं जातं, ट्रेडमार्क. आता हे बघा, हे पार्ले हे नाव जरी आपण बघितलं कुठेही तर आपल्याला पटकन लक्षात येते की हे पार्ले बिस्किट जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे. कॅडबरी बघा, कॅडबरी जर तुम्हाला हे माहितीच आहे, अशा प्रकारे कॅडबरीचा काय असतो, सिम्बॉल असतो. त्यांचं कोणतंही प्रोडक्ट आपण घेतलं, डेअरी मिल्क जरी घेतली तरी त्यामध्ये कॅडबरी असं लिहिलेलं असतं. यूट्यूब हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आणि हे साईन, हे देखील साईन आपल्याला सर्वांना माहितीच आहे, बरोबर. हे ॲपल कंपनीचं साईन आहे. म्हणजे हे साईन जरी बघितलं तरी आपल्याला पटकन लक्षात येतं की हे कोणत्या कंपनीशी रिलेटेड आहे.
म्हणजे ॲपल हे जर साईन बघितलं आपण तर पटकन आपल्या लक्षात येतं की हे कोणत्या कंपनीचं आहे, ॲपल कंपनीचं आहे. बरोबर. हे अशा प्रकारचे साईन दिसलं तर आपल्याला पटकन लक्षात येतं हां, ही कॅडबरी कंपनीची आहे. हे साईन बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं की हां, हे पार्ले कंपनीचं आहे. म्हणजे प्रत्येक कंपनीचं कोणत्यातरी प्रकारचं एक साईन असतं. मग ते एखादं चिन्ह असू शकतं. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे फक्त साईन दिलंय त्याने ॲपलचं फक्त चित्र काढलेलं आहे. किंवा एखादं नाव असू शकतं बघा, इथे पार्ले नाव दिलेलं आहे. बरोबर, पूर्ण नाव दिलेलं आहे आणि तिकडे या ठिकाणी अशा प्रकारची डिझाइन केलेली आहे. म्हणजे काहीही असू शकतं, नाव असू शकतं, एखादं सिम्बॉल असू शकतं किंवा कॉम्बिनेशन असू शकतं सिम्बॉल प्लस नेम. आता बघा YouTube, या ठिकाणी नाव पण आहे, या ठिकाणी सिम्बॉल पण आहे. इकडे त्यांनी स्क्वेअर दिलेला आहे, ते सिम्बॉल पण दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या आपले जे प्रोडक्ट आहे त्याला काहीतरी असे सिम्बॉल देतात, काहीतरी नावं देतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रेडमार्क असं म्हणत असतो. सी, जर तुम्ही ऑब्झर्व केलं, ओके, तर पार्ले या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, आर. कॅडबरी इथे काय लिहिलेलं आहे, आर. YouTube इथे काय लिहिलेलं आहे, TM. आता याचा अर्थ काय असतो बघा. आर मीन्स रजिस्टर्ड ट्रेडमार्क. आर मीन्स रजिस्टर्ड ट्रेडमार्क. आर जर लिहिलेलं असेल तर तिथे काय त्याला काय समजायचं, रजिस्टर्ड ट्रेडमार्क. इट मीन्स अदर कंपनी कॅन नॉट कॉपी दॅट ट्रेडमार्क, दॅट डिझाईन. म्हणजे याचाच अर्थ काय की ट्रेडमार्क जो आहे किंवा अशा प्रकारचं नाव आहे ती दुसरी कंपनी आपल्या प्रोडक्टसाठी वापरू शकत नाही. त्याला म्हटलं जातं रजिस्टर्ड ट्रेडमार्क. आणि ओन्ली TM, जर फक्त TM लिहिलं असेल तर त्याला काय म्हटलं जातं, अनरजिस्टर्ड ट्रेडमार्क. म्हणजे तो ट्रेडमार्क आहे परंतु तो अनरजिस्टर्ड आहे, म्हणजे अजून त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही. त्याला म्हटलं जाईल TM. आणि काही ठिकाणी SM लिहिलेलं असतं, अनरजिस्टर्ड सर्व्हिस मार्क, सर्व्हिस ट्रेडमार्क. म्हणजे आता हे TM जे आहे ट्रेडमार्क आणि आर हे प्रोडक्टसाठी वापरलं जातं. TM कशासाठी वापरलं जातं, प्रोडक्टसाठी वापरलं जातं. आणि काही कंपन्या सर्व्हिसेस देतात. आता ही नवीन कन्सेप्ट आहे. त्या सर्व्हिस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या TMच्या ऐवजी काय वापरतात, SM वापरतात, सर्व्हिस ट्रेडमार्क. बरोबर. पण मेन आपल्याला काय लक्षात ठेवून द्यायचं आहे की कंपनी स्वतःचं नाव, काही नावासाठी काही सिम्बॉल देते, एखादं नाव डिझाईनमध्ये लिहिते, त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रेडमार्क असं म्हटलं जातं. अँड ऑल दिस ट्रेडमार्क हॅव्हिंग व्हॅल्यू इन दी मार्केट. आणि हे प्रत्येक जे ट्रेडमार्क आहेत त्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे आता हे आपण सांगितलं हे ॲपल, मग ह्या ॲपलचं जे साईन आहे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे आणि भरपूर व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे ते हजारो करोडमध्ये जाते, हजारो थाउजंड्स करोडमध्ये जाते. आलं लक्षात. ॲपल असेल, कॅडबरी असेल, पार्ले असेल, YouTube असेल, यांचे जे ट्रेडमार्क आहेत त्यांची व्हॅल्यू भरपूर मोठी असते. म्हणजे जरी दिसायला आपल्याला दिसतं की हे फक्त एवढूसं नाव आहे किंवा एवढूसं साईन आहे, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी त्यांची एक मोठी व्हॅल्यू मार्केटमध्ये असते. कारण की तो जो सिम्बॉल आहे, ते जे नाव आहे ते सिम्बॉल किंवा नाव बघून आपण वस्तू, प्रोडक्ट परचेस करत असतो. म्हणजे बिस्किट घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला जरी जेव्हा दिसतं की हा पार्ले, मग आपण लगेच ते बिस्किट परचेस करतो. का? ते सिम्बॉल बघून. म्हणजे त्या सिम्बॉलवर आपला विश्वास असतो. आलं लक्षात. आणि म्हणून ते जे सिम्बॉल असेल, ते जे नाव असेल, त्या नाव किंवा जे सिम्बॉल आहे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू असते. आणि ज्याला व्हॅल्यू असते ते आपलं काय असतं, असेट्स. ते काय असतं, आपलं असेट. अँड देअरफॉर ट्रेडमार्क इज ऑल्सो असेट. बट ट्रेडमार्क इज कन्सिडर ॲज अ इनटँजिबल असेट, न दिसणारं असेट. कारण की आपण त्याला टच करू शकत नाही. तुम्ही म्हणाल पॅकेटवर पार्ले लिहिलेलं असतं त्याला तर आम्ही टच करू शकतो. बरोबर. तसं जरी असलं तरी ट्रेडमार्क ही काही वस्तू नाही मिळत. म्हणजे मशीन जशा प्रकारे वस्तू आहे, फर्निचर जशा प्रकारे वस्तू आहे, बरोबर, बिल्डिंग जशा प्रकारे वस्तू आहे, तशा त्या प्रकारची वस्तू आहे का ट्रेडमार्क? नाही. ते आपण प्रिंट करू शकतो. ते आपण काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. परंतु प्रत्यक्षात ती कोणत्याही प्रकारची वस्तू नाहीये आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इनटँजिबल असेट. सी, any name, symbol, sign, design, etc. used for product which gives separate identity to product than others called as a trademark. Trademark help to differentiate our product from other. ट्रेडमार्कमुळे काय करता येतं, आपलं जे प्रोडक्ट आहे ते दुसऱ्या प्रोडक्ट पासून आपल्याला वेगळं दाखवता येतं. म्हणजे जसं बिस्किट बनवणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत, मग दुकानामध्ये काय असतं, भरपूर कंपन्यांचे बिस्किट्स असतात.
बरोबर. पण कस्टमरला समजा पार्लेचं बिस्किट पाहिजे असेल, मग तो फक्त पार्लेचं सिम्बॉल दिसतं त्याला. हां, पार्ले हे सिम्बॉल आहे पार्लेचं. मग आपण लगेच पार्लेची बिस्किटं घेतो. त्या सिम्बॉलला बघून आपण बिस्किटं घेत असतो. ब्रिटानिया ते सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल बघून आपण बिस्किटं घेत असतो. कॅडबरी ते चॉकलेटचं सिम्बॉल बघून आपण ते चॉकलेट घेत असतो. त्या सिम्बॉलवर आपल्याला विश्वास असतो. आलं लक्षात? म्हणजे हे जे सिम्बॉल असतात त्याच्यामुळे ते आपल्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत, ते इतर कंपनीच्या प्रॉडक्टपासून आपण वेगळे दाखवू शकतो. Trademark helps to identify the manufacturer, maker of the product, and trademark helps the customer to identify the manufacturer or maker of the product. म्हणजे ट्रेडमार्कमुळे आपल्याला पटकन कळतं की हे प्रोडक्ट कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे. जसं मी सांगितलं की हे ॲपलचं साईन आहे, बरोबर. हे साईन जेव्हा आपण कोणत्याही मोबाईलवर बघतो किंवा लॅपटॉपवर बघतो, तेव्हा आपल्याला पटकन लक्षात येते की हा जो मोबाईल आहे तो ॲपल कंपनीने तयार केलेला आहे. एखाद्या लॅपटॉपवर बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं की हा जो लॅपटॉप आहे तो ॲपल कंपनीने तयार केलेला आहे. कॅडबरी हे जेव्हा अशा प्रकारचं साईन आपण एखाद्या चॉकलेटवर बघतो, चॉकलेटच्या रॅपरवर बघतो, पटकन लक्षात येतं की हे जे चॉकलेट आहे ते कॅडबरी कंपनीने तयार केलं आहे. आलं लक्षात? म्हणजे हे जे ट्रेडमार्क असतात, त्या ट्रेडमार्कवरून कस्टमरला पटकन लक्षात येतं की हे जे प्रोडक्ट आहे ते कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे. Trademark is an intangible asset and trademark is considered as an intangible asset. ट्रेडमार्कला intangible asset असं समजलं जातं. आणि हे असेट काय आहे? बिकॉज एव्हरी ट्रेडमार्क हॅव्हिंग व्हॅल्यू इन दी मार्केट. ट्रेडमार्कला मार्केटमध्ये काय असते? व्हॅल्यू असते. आणि जसं मी आधी सांगितलं, मोठ्या कंपन्या फॉर एक्झाम्पल ॲपल, सॅमसंग, बरोबर, मायक्रोसॉफ्ट, त्यांचे जे ट्रेडमार्क आहेत त्यांची जी व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये ती थाउजंड्स ऑफ क्रोअरमध्ये आहे. थाउजंड्स ऑफ क्रोअर्समध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे त्यांची व्हॅल्यू फार मोठी आहे. सो दिस इज अबाउट ट्रेडमार्क. नेक्स्ट इज कॉपीराइट. Here is one book. That book may be any novel or that book may be a poetry book. Here is symbol of song or music. बघा, हे आपण या ठिकाणी बुकचं एक्झाम्पल घेतलं. असं कन्सिडर करा की तुम्ही एखादं बुक तयार केलं किंवा बुक लिहिलं. तुम्ही एखादं सॉन्ग तयार केलं किंवा एखादी म्युझिक तयार केलं. समजा तुम्ही स्वतः एखादं मूव्ही लिहिली किंवा मूव्ही तुम्ही शूट केली किंवा स्वतः तुम्ही एखादा ड्रामा तयार केला. ड्रामा मीन्स नाटक, ते तयार केलं. यू हॅव डेव्हलप वन कम्प्युटर सॉफ्टवेअर. असं समजूया की तुम्ही एखादं कम्प्युटर सॉफ्टवेअर स्वतः डेव्हलप केलं. तुम्ही एखादा आर्किटेक्चर प्लॅन तयार केला. आर्किटेक्चर प्लॅन म्हणजे जे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्याच्या आधी तयार केलं जातं ते असतं आर्किटेक्चर प्लॅन. तर त्यानुसार बिल्डिंगचं बांधकाम केलं जातं. मग हे सर्व करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? मेहनत करावी लागते. हे सर्व फुकट तयार होणार आहे का? नाही, बरोबर. म्हणजे जर तुम्हाला एखादं बुक लिहायचं असेल, नोवेल लिहायचं असेल, तरी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. जर तुम्हाला एखादी पोइट्री करायची असेल, कविता करायची असेल, तुम्हाला मेहनत लागणार आहे. एखादं सॉन्ग, आपल्याला सॉन्ग ऐकायला बरं वाटतं, बरोबर, आणि बरेच सॉन्ग हिट असतात, ते ऐकायला बरे वाटतात. त्या गाण्यावर नाचायला देखील आपल्याला बरं वाटतं. परंतु ते सॉन्ग तयार करण्यासाठी त्यासाठी म्युझिक द्यावी लागते. त्या सर्वासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला म्हणजे ज्यांनी सॉन्ग तयार केलेलं आहे त्याला कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते. मूव्ही, बरोबर, पिक्चर बघताना आपल्याला चांगलं वाटत असतं, एंटरटेनमेंट करत असतात पिक्चर किंवा मूव्हीज. परंतु ती जरी मूव्ही असली, जरी आपल्याला ती 2-2.5 तासाची मूव्ही असली, तरी ती तयार करण्यासाठी बरीच वर्ष त्या ठिकाणी त्यांना मेहनत करावी लागत असते. ड्रामा असतील, नाटक असतील, कम्प्युटर सॉफ्टवेअर असतील, म्हणजे आपण मायक्रोसॉफ्ट सारखे कम्प्युटर सॉफ्टवेअर आपण वापरतो आणि त्यामुळे आपलं जे जीवन आहे ते अतिशय काय झालेलं आहे? इझी झालेलं आहे. अँड्रॉइड आहे, अँड्रॉइड आपण वापरतो, अँड्रॉइडचे फोन आपण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरतो आणि त्यामुळे आपलं जे जीवन आहे ते आणखी काय झालेलं आहे? सिंपल झालेलं आहे, इझी झालेलं आहे. ते वापरण्यासाठी आपल्याला चांगलं वाटतं. आर्किटेक्चर प्लॅन असतात, बरोबर. आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये राहतो, घरामध्ये राहतो, परंतु ती बिल्डिंग तयार करण्यासाठी आधी आर्किटेक्चर प्लॅन तयार करावे लागतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात स्किलची गरज असते, ती वापरावी लागते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, अनेक गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. मग आता आपण असं कन्सिडर करूया
की तुम्ही एखादं बुक लिहिलं, स्वतः लिहिलं, बरोबर. एखादं बुक लिहिलं आणि ते बुक लिहिण्यासाठी तुम्ही 5 वर्ष मेहनत घेतली. 5 वर्ष मेहनत घेतली, तुम्ही ते बुक लिहिलं आणि जे तुम्ही बुक लिहिलं ते मार्केटमध्ये 1000 रुपीजला विकायचं असं ठरवलं. किती वर्ष मेहनत घेतली? 5 वर्ष. आणि तुम्ही आता कितीला विकणार आहेत? 1000ला ते बुक विकणार असं तुम्ही डिसाईड केलं. आता विचार करा, जर तुम्ही ते मार्केटमध्ये आणलं आणि दुसऱ्या लोकांनी त्याची कॉपी केली. कॉपी करता येणे सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे. बरोबर. म्हणजे 5 वर्ष तुम्ही मेहनत केली, तुम्ही ते बुक मार्केटमध्ये आणलं. मार्केटमध्ये आणल्या एकाच आठवड्यामध्ये त्या बुकची कॉपी केली गेली आणि तीच कॉपी, डुप्लिकेट कॉपी मार्केटमध्ये 500 रुपयाला विकायला लागली. सांगा बरं, तुम्ही तुमची ओरिजिनल बुक कितीला विकणार आहेत? 1000 पर कॉपी. आणि डुप्लिकेट ज्यांनी कॉपी मारलेले आहेत तो कितीला विकतोय? 500ला. लोक कोणती घेणार? 500. 1000 वाली घेणार आहेत का? नाही. कारण की दोघांमधला मॅटर काय असणार आहे? सेम असणार आहे, सारखाच असणार आहे. म्हणजे तुम्ही मेहनत घेतली, पण त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे का? नाही. दुसराच कोणीतरी त्याच्या डुप्लिकेट कॉपी तयार करून त्या बुक विकणार आणि त्याला फायदा होणार. बरोबर. समजा आता आपण बघा सॉन्ग किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअर. आता कम्प्युटर सॉफ्टवेअर असतील किंवा मूव्हीज असतील. मूव्हीजचं उदाहरण घेऊ. मूव्हीज तयार केले जातात आणि मूव्हीज तयार केल्यानंतर ते आपल्याला सांगतात की थिएटरमध्ये जाऊन मूव्हीज बघा. परंतु ऑनलाईनमध्ये आता काय झालेलं आहे, मूव्हीज तयार झाल्यानंतर, रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची जी कॉपी असते ती आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल होते. मग आपण काय करतो? त्या मूव्हीज लगेच आपण आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये डाउनलोड करतो आणि आपण घरच्या घरी बघतो, पैसे न देता. जेव्हा त्या मूव्हीज आपण थिएटरमध्ये जाऊन बघतो, त्याचा जो भाग आहे तो डायरेक्टर किंवा ज्यांनी मूव्ही तयार केलेले त्यांना जात असतो, त्यांना फायदा होत असतो. परंतु आपण तसं न करता आपण काय करतो? त्या मूव्ही इंटरनेटवरनं डाउनलोड करतो. मग सांगा बरं, जर असं आपण केलं मग त्या डायरेक्टरला त्याचा फायदा होणार आहे का? नाही होणार. मग त्यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली असते, त्यासाठी त्यांनी पैसा खर्च केलेला असतो, त्याची मेहनत पण वाया जाते आणि त्यांनी केलेला जो पैसा त्यांनी त्याच्यावर खर्च केलेला असतो तो देखील त्यामधनं त्याचा वसूल होत नाही. आणि म्हणून हे सर्व अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं? कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय? आणि कॉपीराईटचं सिम्बॉल आहे सी. सर्कलमध्ये काय दिलं असतं? सी. दिस इज सिम्बॉल ऑफ कॉपीराईट. मग काय केलं जातं की समजा आपण एखादं बुक लिहिलं, मग ते बुक कोणीही आपल्या परवानगीशिवाय ते बुक कॉपी करू नये म्हणून त्यासाठी काय घेतलं जातं? कॉपीराईट घेतलं जातं. काय घेतलं जातं? कॉपीराईट. आणि कॉपीराईट केल्यानंतर आपल्याला लिगली अधिकार मिळतो की आपलं जे बुक आहे ते आपल्या परवानगीशिवाय दुसरा कोणीही तयार करू शकत नाही, छापू शकत नाही, त्याची झेरॉक्स देखील काढू शकत नाही. म्हणजे तसंच थीम बाबत करता येतं, तसंच सॉंग बाबत करता येतं. तुम्ही एखादं चांगलं गाणं तयार केलं, एखादी म्युझिक तयार केली आणि समजा ती कॉपीराईट केली, तर तुमच्या परवानगीशिवाय ते जे म्युझिक असेल किंवा ते जे सॉन्ग असेल तो दुसरा कोणीही कॉपी करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. हां, पैसे देऊन वापरू शकतो. तुम्हाला जर त्याने त्याचे पैसे दिले तर तो वापरू शकतो. बघा, आपण बऱ्याच वेळा काय करतो? कुठेही पार्टीमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, MP3 गाणे आपण काय करतो? नेटवरनं डाउनलोड करतो आणि आपण त्याच्यासाठी आपण पैसे भरतो का? नाही. परंतु ॲक्च्युअली ते इलिगल आहे. काय आहे? इलिगल. कारण की MP3 गाणे असतील किंवा म्युझिक असेल ते कॉपीराइटेड असतात. याचा अर्थ काय? ज्यांनी ते गाणं तयार केलंय त्याच्या परवानगीशिवाय ते वापरायचे नसतात आणि जर वापरायचे असेल तर त्याची परवानगी घ्यायची. मग तो फुकट परवानगी देईल का? नाही. पैसे घेणार. साहजिकच गाणं तयार करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतलंय म्हणून तो त्याचे पैसे घेणार आणि पैसे दिल्यानंतर तो आपल्याला वापरण्यासाठी लिगली काय देणार? परमिशन देणार. मग अशा प्रकारे हे ज्या प्रकारच्या गोष्टी असतात त्या दुसऱ्या कोणी कॉपी करू नयेत, इलिगली दुसऱ्या कोणी वापरू नयेत म्हणून काय दिलं जातं? गव्हर्नमेंटतर्फे कॉपीराईट दिलं जातं. काय दिलं जातं? कॉपीराईट. आणि एकदा कॉपीराईट केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी तयार केल्या असतील म्हणजे बुक असेल, सॉन्ग असेल, म्युझिक असेल, ड्रामा असेल, कम्प्युटर सॉफ्टवेअर असेल, आर्किटेक्चर प्लॅन असेल, तो दुसरा व्यक्ती त्याची कॉपी बनवू शकत नाही, इलिगली ते वापरू शकत नाही. आलं लक्षात? त्याला म्हटलं जातं कॉपीराईट. सी,
Copyright, a form of intellectual property law, protect original work of authorship, poetry, novels, movie, songs, computer software and architecture. Copyright prohibits means restrict others from copying original work of creator author. It is an intangible asset. म्हणजे एकदा का तुम्ही एखादं बुक लिहिलं, सॉन्ग लिहिलं आणि समजा त्याला कॉपीराईट करून घेतलं आणि जेव्हा तुम्हाला कॉपीराईट मिळालं त्यानंतर त्या बुकची किंवा त्या सॉन्गची दुसरा कोणीही कॉपी करू शकत नाही. आणि जर त्याला ते वापरायचं असेल तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल. त्याला म्हटलं जातं कॉपीराईट. अँड कॉपीराईट इज अन असेट, इनटेंजिबल असेट. का? कारण की जर तुम्ही तुमच्याकडे एखादं बुक लिहिलं असेल, बरोबर, म्हणजे तुम्ही कॉपीराईट करून घेतलं म्हणजे ते तुमचं असेट आहे. का असेट आहे? कारण की दुसऱ्याला वापरायचं असेल तर त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. काय द्यावे लागणार आहेत? पैसे. म्हणजे तुमचं जे राईट आहे त्याचे व्हॅल्यू आहे. युअर कॉपीराईट हॅव्हिंग व्हॅल्यू इन द मार्केट अँड देअरफॉर कॉपीराईट इज ऑल्सो कन्सिडर ॲज अन असेट. म्हणून कॉपीराईटला देखील काय म्हटलं जातं? असेट असं म्हटलं जातं. सी, जर तुम्ही तुमचं बुक बघितलं, बीकेचं बुक बघितलं किंवा कोणतंही बुक बघा बोर्डाचं, आपण इकडे बीकेचंच बुक बघूया. बीकेचं जेव्हा तुम्ही बुक बघणार, बरोबर, पहिली 3-4 पानं बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि इथे बघा, इथे सी लिहिलेलं आहे, बरोबर. सर्कलमध्ये सी याचा अर्थ कॉपीराईट. आणि बघा काय लिहिलंय, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे आणि तिचा ॲड्रेस लिहिलेला आहे. म्हणजे हे जे आहे महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांच्या थ्रू हे काय केलेलं आहे? कॉपीराईट केलेलं आहे. आणि पुढे बघा काय लिहिलंय, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च रिझर्व ऑल राईट्स रिलेटेड टू द बुक. म्हणजे ही जी ब्युरो आहे या बुकच्या संदर्भातील सर्व जे राईट्स आहेत, अधिकार आहेत, ते कोणाकडे आहेत? ही जी पुण्याची जी ब्युरो आहे गव्हर्नमेंटची त्यांच्याकडे आहे. नो पार्ट ऑफ दिस बुक शुड बी रिप्रोड्यूस्ड विदाउट द रिटर्न परमिशन ऑफ द डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ स्टेट बुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे. आणि काय सांगितलंय की ह्या बुकमधला कोणताही पार्ट आपण रिप्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजे त्याची झेरॉक्स देखील आपण वापरू शकत नाही किंवा त्याच्या आपण पीडीएफ देखील करू शकत नाही. आता आपल्याला जी पीडीएफ दिलेली आहे ती गव्हर्नमेंटचीच दिलेली आहे, म्हणजे ती आपण लिगली वापरू शकतो. आलं लक्षात? ती आपण लिगली वापरू शकतो. परंतु दुसऱ्या मार्गाने म्हणजे त्याची झेरॉक्स काढून आपण विकणे किंवा अशा प्रकारे अशा कोणत्याही गोष्टी आपण करू शकत नाही. कारण की हे बुक काय केलेलं आहे? कॉपीराईट केलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे कॉपीराईट मटेरियल म्हणजे का केलं जातं? जर कॉपीराईट नसेल तर काय होणार? आपण मेहनतीने एखादं बुक तयार करणार, मेहनतीने एखादं मूवी तयार करणार, मेहनतीने एखादं सॉन्ग तयार करणार आणि 5च मिनिटामध्ये दुसरा व्यक्ती त्याची कॉपी करणार. मग आपण इतकी वर्ष मेहनत करायची आणि लगेच दुसरा कोणी जर त्याची कॉपी करणार असेल मग आपल्याला फायदा होणार आहे का? नाही. आणि जर आपल्याला फायदा होणार नसेल मग जे ऑथर असतील मग ते बुक का लिहितील? म्हणजे फिल्म तयार करणारे असतील, डायरेक्टर असतील, मग ते फिल्म का तयार करतील? म्हणजे जे सॉन्ग तयार करणारे असतील मग ते सॉन्ग का तयार करतील? जर त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नसेल मग ह्या सर्व गोष्टी होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करतं की ऑथरनी जे तयार केलंय त्यांचा जो राईट आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी कोणतं राईट दिलं जातं? कॉपीराईट दिलं जातं. नेक्स्ट इज पेटंट. पेटंट इज ऑल्सो an intangible asset. See, here is one picture and here is one scientist. या ठिकाणी एक पिक्चर आहे आणि त्या पिक्चरमध्ये आपल्याला एक सायंटिस्ट दिसतंय. सायन्स अँड इन्व्हेन्शन. हे पिक्चर आहे बल्बचं. बघा, आता हे बल्बचं पिक्चर मी का घेतलं? कारण की बल्ब हे आपल्या प्रत्येक घरामध्ये आपण बघत असतो आणि हे बेसिक इन्व्हेन्शन होतं. बघताना आपल्याला किती सिंपल वाटतं. म्हणजे हा जर साधा बल्ब आपण बघितला बाजारामध्ये त्याची 10 रुपये किंमत असेल, परंतु त्या बल्बची जरी 10 रुपये किंमत असली तरी त्याचं काम फार मोठं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता हे बल्बचं इन्व्हेन्शन, बरोबर, किंवा कोणत्याही गोष्टीचे इन्व्हेन्शन असेल, फॉर एक्झाम्पल टेलिफोन असेल, बल्ब असेल,
आज आपण टेलिफोन ह्या अशा प्रकारचे टेलिफोन आपण वापरत नाही. आता आपण काय वापरतोय? मोबाईल वापरतो. बरोबर. पण सुरुवात तर ह्या टेलिफोनपासून झाली. मग अशा प्रकारचे जेव्हा इन्व्हेन्शन झाले, टेलिफोनचे इन्व्हेन्शन असेल, बल्बचे इन्व्हेन्शन असेल किंवा आणखी अनेक गोष्टी ज्या आज आपण बघतोय, त्या कधी ना कधी त्याचं इन्व्हेन्शन कोणी ना कोणी केलं असणार. जसं असं सांगितलं जातं, की जेव्हा बल्बचं इन्व्हेन्शन करायचं होतं, की त्यांना असं काहीतरी पाहिजे होतं, की ज्यामुळे आपल्याला लाईट मिळेल. अशा प्रकारची गोष्ट पाहिजे होती. आणि ते करण्यासाठी जे शास्त्रज्ञ होते त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि भरपूर वेळा ते अनसक्सेस झाले. परंतु अनसक्सेस झाल्यानंतर काही काळानंतर त्यांना काय मिळालं? सक्सेस मिळालं. आणि नंतर ते बल्बचं इन्व्हेन्शन झालं. टेलिफोनच्या बाबतीमध्ये देखील असंच आहे. असं कोणतं इन्व्हेन्शन आहे का? की आज ठरवलं की आपल्याला हे शोधायचं आहे आणि लगेच आज सकाळी ठरवलं आणि संध्याकाळी ती गोष्ट तयार. ते काय 2 मिनिट मॅगी नाहीये, की पॅकेटमधनं मॅगी काढली, गरम पाण्यामध्ये टाकली, 2 मिनिटामध्ये मॅगी तयार. असं कोणतं इन्व्हेन्शन नसतं. शोध असे लागतात का? नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर शोध लावायचा असेल तर बरीच वर्ष किंवा बरेच महिने त्याच्यावर काम करावं लागतं, रिसर्च करावं लागतं, पैसा त्याच्यामध्ये द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि त्यानंतर इन्व्हेन्शन येतं. जर आपण कोरोनाचं उदाहरण घेतलं, आता कोरोना येऊन म्हणजे आता आपण ऑक्टोबरमध्ये हे लेक्चर ऐकतोय, नोव्हेंबरमध्ये आपण हे लेक्चर ऐकतोय, बरोबर. म्हणजे जगामध्ये कोरोना अस्तित्वात आल्यापासून जवळजवळ 1 वर्ष झालं, तरी देखील कोरोनावर व्हॅक्सिन आलेली नाही. आणि इतके जगामधले सर्व शास्त्रज्ञ, अमेरिकासारखे जे देश प्रगत देश आहेत, ते देखील त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि इतक्या सर्व जे देशामध्ये प्रयत्न चालू आहेत, त्याच्यावर रिसर्च चालू आहेत, तरी देखील अजून जी व्हॅक्सिन आहे ती आपण आणू शकलो नाही. का? त्याच्यावर अजून इन्व्हेन्शन चालू आहे, त्याच्यावर शोध चालू आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर शोध करायचा असेल, इन्व्हेन्शन असेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा तर खर्च होतोच. म्हणजे आता कोरोनाचं व्हॅक्सिन आणण्यासाठी करोडो अब्जो रुपये त्याच्यामध्ये खर्च होणार आहे. वेळ पण जात आहे. अनेक शास्त्रज्ञ त्यामध्ये काम करत आहेत. बरोबर. आणि त्यानंतर कुठे कोरोनाची व्हॅक्सिन येऊ शकते. म्हणजे हे जरी इन्व्हेन्शन आपल्याला सोपं वाटत असलं, मोबाईल फोन असेल, इंटरनेट असेल, कॉम्प्युटर असेल, दिसताना आपल्याला एकदम सोपं वाटतं. परंतु जेव्हा त्याचं पहिलं इन्व्हेन्शन करायचं असेल, त्यावेळी ती गोष्ट सोपी नव्हती. काहीही नसताना ती गोष्टीचा विचार करायचा आणि ती गोष्ट तयार करणे हे सर्वात मोठं आव्हान असतं. आणि हे शास्त्रज्ञ करत असतात. मग आता एक साधं उदाहरण घेऊया, की समजा असं आपण समजूया, की ह्या बल्बचं उदाहरण आपण घेतलं. बरोबर. आता हे बल्ब आहे किंवा कोरोना व्हॅक्सिनचं आपण एक उदाहरण घेऊया, की असं समजा, की एखादा शास्त्रज्ञ आहे किंवा एखादी कंपनी आहे, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला, मोठ्या प्रमाणात रिसर्च केलं आणि कोरोना व्हॅक्सिन जी आहे ती बाजारामध्ये आणली. सक्सेसफुल झाली. आणि समजा ती बाजारामध्ये आल्यानंतर लगेच त्याची कॉपी दुसऱ्या लोकांनी केली. दुसऱ्या कंपनीने केली. म्हणजे त्या कंपनीने काय-काय कंटेंट वापरलेत, केमिकल वापरलेत ते बघितलं, बरोबर. त्याचा स्टडी केला आणि लगेच 10 दिवसामध्ये त्या कंपनीने जशी कोरोना व्हॅक्सिन आणली, त्याची कॉपी करून दुसऱ्या कंपनीने कोरोना व्हॅक्सिन आणली. आता विचार करा, ज्या पहिल्या कंपनीने मेहनत करून कोरोनाची व्हॅक्सिन आणली, दुसऱ्या कंपनीने लगेच डुप्लिकेशन करून कोरोनाची व्हॅक्सिन आणली. मग पहिल्या कंपनीला लॉसच झाला की नाही? का? कारण की दुसरी कंपनी देखील त्यांची व्हॅक्सिन मार्केटमध्ये विकणार. बरोबर. म्हणजे पहिल्या कंपनीला काय होणार आहे? त्या ठिकाणी लॉस होणार आहे. जे सर्व सर्व लोकं जे त्या कंपनीकडनं, ओरिजिनल कंपनीकडनं व्हॅक्सिन घेणार होते, हे आता डिव्हाईड झाले. काही ओरिजिनल कंपनीकडून व्हॅक्सिन घेतील, तर काही दुसऱ्या कंपनीकडून व्हॅक्सिन घेतील. बरोबर. म्हणजे या ठिकाणी पहिल्या कंपनीला, ज्या कंपनीने पहिला शोध लावला, त्यांना काय होणार आहे? फायनान्शियल लॉस होणार. मग ते प्रोटेक्ट करण्यासाठी कोणता राईट दिला जातो? पेटंट. काय दिलं जातं? पेटंट. पेटंट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं इन्व्हेन्शन करता, नवीन शोध लावता, ते नवीन शोध लावल्यानंतर त्याचं कोणी डुप्लिकेशन करू नये. डुप्लिकेशन करू नये म्हणून काय दिलं जातं? पेटंट दिलं जातं. म्हणजे जसं बुकसाठी म्हणजे बुक असेल, पोएट्री असेल, सॉन्ग असेल, म्युझिक असेल, बरोबर. त्याचं डुप्लिकेशन करू नये म्हणून कॉपीराईट दिलं जातं. आणि जर इन्व्हेन्शन असेल
इन्व्हेन्शनचं डुप्लिकेशन कोणी करू नये म्हणून काय दिलं जातं, पेटंट दिलं जातं. काय दिलं जातं, पेटंट. म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट इन्व्हेंट केली आणि त्याचं पेटंट घेतलं, पेटंट घेतल्यानंतर त्या प्रकारची कॉपी, त्याचं डुप्लिकेशन दुसरी कोणतीही कंपनी करू शकत नाही पहिल्याच्या परवानगीशिवाय. लक्षात. म्हणजे असं जर आपण एक्झाम्पल बघितलं की तुम्ही समजा हा मोबाईल तुम्ही स्वतः तयार केला किंवा हा टेलिफोन तुम्ही स्वतः तयार केला, मेहनत घेऊन तयार केला, बरोबर. काय होणार भारतामध्ये, तुम्ही आज हा जो टेलिफोन आहे तुम्ही तयार केला, दुसऱ्याच दिवशी काही लोक तुमचा हा टेलिफोन विकत घेणार, खोलून बघणार की कशा प्रकारे केलेला आहे आणि लगेच एका आठवड्यामध्ये तुम्ही जसे टेलिफोन तयार केलेत तसेच दुसरे टेलिफोन दुसऱ्या कंपनी तयार करते, डुप्लिकेशन. मग तुम्हाला लॉसच होणार. मग तुम्ही इतकी वर्ष मेहनत घेतली, त्याच्यामध्ये डोकं लावलं, काय फायदा झाला, दुसऱ्या कंपनीला फुकटमध्ये मिळालं. आणि ते होऊ नये म्हणून काय दिलं जातं, पेटंट दिलं जातं. एकदा का तुम्ही पेटंट घेतलं की तुमच्या परवानगीशिवाय दुसरी कोणतीही कंपनी तुमच्या परवानगीशिवाय त्या प्रोडक्टचं, बरोबर, डिझाईन कॉपी करू शकत नाही किंवा त्या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही. आणि जर त्याला वापरायची असेल तर तुमची परवानगी घ्यावी लागेल. आणि तुमची परवानगी घ्यायला जेव्हा ती कंपनी येणार, तुम्ही फुकटमध्ये परवानगी देणार का पैसे घेणार, पैसे घेणार. म्हणजे पेटंटमुळे तुम्हाला पैसे मिळू शकतात. म्हणजे पेटंटची व्हॅल्यू आहे. काय आहे, व्हॅल्यू. आणि ज्या गोष्टीची व्हॅल्यू आहे त्याला काय म्हटलं जातं, असेट म्हटलं जातं. अँड देअरफॉर पेटंट इज कॉल्ड ॲज अन असेट. म्हणून पेटंट काय आहे, असेट. आलं लक्षात. आणि त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी का म्हटलं जातं, कारण की पेटंट हे इन्व्हेन्शनला दिलं जातं. आणि इन्व्हेन्शन म्हणजे त्यासाठी स्किल लागणार आहे, त्यासाठी नॉलेज लागणार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. ओके. अ पेटंट इज अ राईट ग्रँटेड टू एन इन्व्हेंटर बाय द गव्हर्नमेंट that permits the inventor to exclude, means prohibit, means restrict other from making, selling or using the invention of a period for a period of time, specific time period. म्हणजे एकदा का तुम्हाला पेटंट मिळालं का काही गव्हर्नमेंट काही वर्षासाठी पेटंट देते, म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष, तेवढ्या काळापर्यंत तुमची जी वस्तू आहे त्या वस्तूसारखी दुसरी वस्तू, बरोबर, म्हणजे तुमची टेक्नॉलॉजी वापरून दुसरी कोणतीही कंपनी त्या प्रकारची वस्तू तयार करू शकत नाही. आणि जर त्याला तयार करायचे असेल तर तुमची परवानगी घ्यावी लागेल. द पेटंट सिस्टम इज डिझाईन टू एन्करेज इन्व्हेन्शन दॅट आर युनिक अँड युजफुल टू द सोसायटी. इट इज इनटेंजिबल असेट. आता समजा पेटंट नसतं तर काय झालं असतं, इन्व्हेन्शन कोणी केलेच नसते. मग कोणत्याच कंपनीने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला नसता इन्व्हेन्शनसाठी. प्रत्येक कंपनीने काय केलं असतं, गपचूप राहिले असते. कशाला इन्व्हेन्शन करणार, कारण की जर आज त्यांनी इन्व्हेन्शन केलं उद्याला दुसरी कंपनी त्याची कॉपी करणार, मग त्या कंपनीचा फायदा काय. आणि मग म्हणून पेटंट जर नसतं तर ज्या नवीन कंपन्या किंवा कंपन्या आहेत त्यांना नवीन इन्व्हेन्शनसाठी एन्करेजमेंट मिळाली नसती, प्रेरणा मिळाली नसती. आणि म्हणून नवीन इन्व्हेन्शन सतत यावेत आणि ते आल्यानंतर ज्या कंपनीनी किंवा ज्या माणसाने त्याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याला त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, व्हॅल्यू मिळाली पाहिजे. म्हणून काय दिलं जातं, पेटंट राईट हे गव्हर्नमेंटच्या थ्रू दिलं जातं. नेक्स्ट इज बँक ओव्हरड्राफ्ट. हिअर इज वन बँक अँड हिअर इज मिस्टर मनीष, अ बिझनेसमॅन. ही हॅज करंट अकाउंट विथ बँक. आपल्याला माहिती आहे की बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट असतात. सेव्हिंग अकाउंट असतं, करंट अकाउंट असतं, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असतं, फिक्स्ड डिपॉझिट असतं, बरोबर. आता तुमचं देखील बँकेमध्ये अकाउंट असेल, तुमचं जे अकाउंट असेल ते सेव्हिंग अकाउंट असेल. करंट अकाउंट हे बिझनेसमन तर्फे ओपन केलं जातं. म्हणजे ज्यांचा बिझनेस असतो, ज्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन करायचे असतात, त्यांचं अकाउंट कोणतं असतं, करंट अकाउंट असतं. अँड बँक प्रोव्हाइड वन फॅसिलिटी टू करंट अकाउंट होल्डर अँड दॅट फॅसिलिटी इज कॉल्ड ॲज अ बँक ओव्हरड्राफ्ट. आणि जे ज्यांचं करंट अकाउंट असतं त्यांना बँक एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, बँक ओव्हरड्राफ्ट नावाची. दिस फॅसिलिटी इज अवेलेबल टू करंट अकाउंट होल्डर ओनली. हे सेव्हिंग अकाउंटला ही फॅसिलिटी दिली जात नाही. मग आता ही फॅसिलिटी काय असते ते आपल्याला बघायचं आहे.
बँक अलाउड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ऑफ ₹30,000 टू मिस्टर मनीष. असं समजूया की बँकेने मिस्टर मनीषला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किती प्रोव्हाइड केली? 30,000. आता ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी केली म्हणजे काय केलं ते आपण बघूया. ही हॅज झिरो बॅलन्स इन करंट अकाउंट. फॉर एक्झाम्पल, मिस्टर मनीष हॅज झिरो बॅलन्स इन करंट अकाउंट. म्हणजे करंट अकाउंटमध्ये आज त्याच्या अकाउंटमध्ये बिलकुल पैसे नाहीत, झिरो बॅलन्स. अँड मिस्टर मनीष नीड मनी व्हेरी अर्जंटली ₹20,000. परंतु मिस्टर मनीषला आजच्या आज अर्जंटली ₹20,000 पाहिजेत. पण त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत का? नो. किती पैसे आहेत? झिरो बॅलन्स. बट बँक हॅज प्रोव्हाइडेड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ऑफ 30,000. परंतु त्याचं करंट अकाउंट आहे आणि म्हणून बँकेने त्याला कोणती फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे? करंट ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी दिलेली आहे. कितीची? 30,000. ही हॅज विथड्रॉ 20,000 फ्रॉम बँक. आता बघा, त्याच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स आहे तरी देखील त्याने बँकेमधून किती विथड्रॉ केले? 20,000 विथड्रॉ केले. कारण की त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किती दिली? 30,000. इट मीन्स मिस्टर मनीष कॅन विथड्रॉ ₹30,000 फ्रॉम बँक इवन इफ देर इज झिरो बॅलन्स और झिरो अमाऊंट इन हिज करंट अकाउंट. म्हणजे जरी त्याच्या करंट अकाउंटमध्ये झिरो पैसे असतील तरी तो आणखी 30,000 काय करू शकतो? विथड्रॉ करू शकतो. पण त्यांनी 30,000 त्याची लिमिट आहे, पण त्याने किती विथड्रॉ केले? 20,000. धिस अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ ओव्हरड्राफ्ट. आता ही जी 20,000 अमाऊंट त्यांनी विथड्रॉ केले की नाही, झिरो बॅलन्स असताना, बरोबर. मग आता झिरो बॅलन्स असताना 20,000 त्यांनी बँकेमधून विथड्रॉ केले, म्हणजे काढून घेतले. मग आता सांगा बरं, हे 20,000 त्याचे आहेत का? नाही, त्याच्याकडे तर पैसे नव्हते. मग हे 20,000 कोणाचे आहेत? बँकेचे. हे 20,000 बँकेने त्याला एक्स्ट्रा दिले अँड दॅट अमाऊंट कॉल्ड ॲज अ ओव्हरड्राफ्ट. आणि त्या अमाऊंटलाच काय म्हटलं जाईल? ओव्हरड्राफ्ट. म्हणजे या ठिकाणी मिस्टर मनीषचं ओव्हरड्राफ्ट किती झालं? 20,000. ओके. म्हणजे जेव्हा करंट अकाउंट होल्डरचे बॅलन्स झिरो असतो, झिरो बॅलन्स असताना जेव्हा तो पैसे विथड्रॉ करतो, जे अमाऊंट तो विथड्रॉ करतो आफ्टर हॅव्हिंग झिरो बॅलन्स, दॅट अमाऊंट इज कॉल्ड ॲज अ ओव्हरड्राफ्ट. त्याला काय म्हटलं जातं? ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. He has to return this amount to bank with interest. Therefore, bank overdraft is a current liability for Mr. Manish. आता आधीच मी सांगितलं, हे 20,000 त्यांनी विथड्रॉ केले, ते त्याचे स्वतःचे होते का बँकेने एक्स्ट्रा दिले? बँकेने एक्स्ट्रा दिले. बँकेने जर एक्स्ट्रा दिले मग बँकेला परत करावे लागणार. इट मीन्स ही हॅज टू रिटर्न दॅट अमाऊंट टू बँक विथ इंटरेस्ट. म्हणजे ही जी 20,000 रुपीज आहेत ते मिस्टर मनीषला बँकेला काय करावे लागणार आहेत? रिटर्न करावे लागणार आहेत विथ इंटरेस्ट. म्हणजे हे मिस्टर मनीषचे स्वतःचे पैसे नाही. आणि आधी पण मी सांगितलं होतं, जे आपले स्वतःचे पैसे नाहीत, म्हणजे जे परत करायचे असतात, ते काय असते? लायबिलिटी. अँड इट इज करंट लायबिलिटी. ही कोणती लायबिलिटी समजली जाते? करंट लायबिलिटी. कारण की हे कमी पिरियडमध्ये तुम्हाला काय करावे लागतात? बँकेला परत करावे लागतात. हे मिस्टर मनीषवरचं कर्ज आहे. काय आहे? कर्ज. सो बँक ओव्हरड्राफ्ट इज लाईक अ शॉर्ट टर्म लोन गिवन बाय बँक टू करंट अकाउंट होल्डर. हे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारे काय आहे? शॉर्ट टर्म लोन. म्हणजे अतिशय थोड्या काळामध्ये पटकन तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील आणि जर करंट अकाउंट असेल तर तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट करू शकता. ओके. सो दिस इज अबाउट बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट इज bills receivable and bills payable. Here is Mr. Ramesh, a seller. Here is Mr. Prakash, a buyer. आपण असं समजूया की या ठिकाणी मिस्टर रमेश जो आहे तो सेलर आहे आणि मिस्टर प्रकाश काय आहे? बायर आहे. मिस्टर रमेश सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट ₹50,000. मिस्टर रमेशने काय केलं? 50,000चं जे गुड्स आहे ते मिस्टर प्रकाशला काय केलं? सोल्ड केलं ऑन क्रेडिट. क्रेडिट मीन्स मिस्टर प्रकाश विल पे दॅट 50,000 रुपीज इन फ्युचर. क्रेडिट म्हणजे उधारी आणि उधारी म्हणजे काय? मिस्टर प्रकाश हे जे 50,000 रुपीज आहेत ते फ्युचरमध्ये पेड करणार आहे. कोणाला? मिस्टर रमेश. ओके.
So it means Mr. Ramesh is a debtor. Sorry, Mr. Prakash is a debtor for Mr. Ramesh. याचा अर्थ काय झालं? मिस्टर प्रकाश काय झाला? डेटर झाला. कोणाला? फॉर रमेशसाठी. बिकॉज फॉर सेलर बायर इज अ डेटर इन केस ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं त्या ठिकाणी सेलरसाठी बायर काय असतो? डेटर. म्हणजे इथे मिस्टर रमेशसाठी मिस्टर प्रकाश काय झाला? डेटर झाला. बट मिस्टर रमेश हॅव डाऊट इफ मिस्टर प्रकाश विल पे. परंतु मिस्टर रमेशला थोडंसं डाऊट आहे की मिस्टर प्रकाश पैसे देईल का देणार नाही, अशा प्रकारचं त्याला काय आहे? डाऊट आहे. आणि म्हणून काय करतो मिस्टर रमेश आज टू मिस्टर प्रकाश टू गिव्ह रिटर्न प्रॉमिस. आता मिस्टर प्रकाशने काय केलं होतं? प्रॉमिस केलं होतं, पण ते रिटर्न प्रॉमिस नव्हतं, ओरल प्रॉमिस होतं की मी तुझे पैसे 10 दिवसामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये देतो. परंतु मिस्टर रमेशला त्याच्यावर विश्वास नव्हता, डाऊट होतं की मिस्टर प्रकाश पैसे देईल का देणार नाही. आणि म्हणून मिस्टर रमेश काय सांगतो की तुम्हाला रिटर्न प्रॉमिस दे. कोणाला सांगतो? मिस्टर प्रकाश. अँड अकॉर्डिंगली मिस्टर रमेश बिल अ ड्रॉ ऑन मिस्टर प्रकाश. आणि म्हणून काय केलं? मिस्टर रमेशने एक बिल तयार केलं, बरोबर, म्हणजे ॲग्रीमेंट सारखं तयार केलं. म्हणजे त्यामध्ये लिहिलं की मिस्टर प्रकाश मला 3 महिन्यामध्ये पैसे पेड करेल. ते कोणी लिहिलं? मिस्टर रमेशने लिहिलं, म्हणजे सेलरनी लिहिलं. सेलर जे बिल लिहितो त्याला म्हटलं जातं बिल ड्रॉ. आणि त्याच्यावर सिग्नेचर कोणाची घेणार? मिस्टर प्रकाशची. कोणाची घेणार? मिस्टर प्रकाश. बघा, सेलर काय करतो? बिल तयार करतो आणि त्या बिलवर सिग्नेचर कोणाची घेतो? मिस्टर प्रकाशची घेतो, बरोबर. जो पर्सन बिल तयार करतो त्याला म्हटलं जातं ड्रॉवर. काय म्हटलं जातं? ड्रॉवर. आणि जो पर्सन बिलवर सिग्नेचर करतो त्याला म्हटलं जातं ड्रॉविंग. काय म्हटलं जातं? ड्रॉविंग. So here Mr. Ramesh is a drawer because he has drawn the bill, and Mr. Prakash is a drawee because he has signed the bill. मिस्टर प्रकाश काय आहे? ड्रॉवी आहे आणि मिस्टर रमेश काय आहे? ड्रॉवर. म्हणजे सेलर हा ड्रॉवर असतो आणि बायर काय असतो? ड्रॉवी असतो. म्हणजे ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत तो ड्रॉवी. आलं लक्षात? म्हणजे बिल कोणी तयार केलं? लक्षात घ्या, बिल कोणी तयार केलं? ड्रॉवरनी तयार केलं. ड्रॉवर म्हणजे कोण? मिस्टर रमेश. आणि बिल साईन कोणी केलं? मिस्टर प्रकाशने. प्रकाशने साईन केलं की हा तुझे पैसे मी 2 मध्ये देतो किंवा तुझे पैसे जे आहेत ते मी 3 महिन्यामध्ये रिटर्न करेल. अशा प्रकारे त्या बिलमध्ये लिहिलं होतं आणि त्याला सिग्नेचर कोणी केली? मिस्टर प्रकाशनी सिग्नेचर केली, बरोबर. म्हणजे बिल साईन कोण करतो? मिस्टर प्रकाश करतो. आणि म्हणून मिस्टर प्रकाश काय झाला? ड्रॉवी. आणि ज्यांनी बिल तयार केलं, बिल कोणी तयार केलं? रमेशने तयार केलं, त्याला म्हटलं जातं ड्रॉ. ओके. इन दिस बिल मिस्टर प्रकाश गिव्स रिटर्न प्रॉमिस टू मिस्टर रमेश टू पे ₹50,000 इन 3 months. मग ह्या बिलमध्ये काय लिहिलं होतं? तर बिलमध्ये मिस्टर प्रकाशनी प्रॉमिस केलं. कोणाला प्रॉमिस केलं? मिस्टर रमेशला. कोणाला केलं? मिस्टर रमेश. टू पे ₹50,000 इन 3 months. म्हणजे मिस्टर प्रकाशनी रिटर्न मध्ये लिहून दिलं की तुझे जे पैसे आहेत ₹50,000, ज्याचे मी गुड्स घेतले होते ते ₹50,000 मी तुला 3 महिन्यामध्ये काय करेल? परत करेल. हे आता रिटर्न प्रॉमिस झालं. आलं लक्षात? दिस बिल इज अ बिल रिसिवेबल फॉर मिस्टर रमेश. आणि हे जे बिल आहे ते मिस्टर रमेश साठी काय झालं? बिल्स रिसिवेबल झालं. आलं लक्षात? आणि हे जे बिल आहे ते बिल पेएबल फॉर मिस्टर प्रकाश. म्हणजे मिस्टर रमेश साठी हे बिल काय समजलं जाईल? बिल्स रिसिवेबल समजलं जाईल. आणि हेच बिल मिस्टर प्रकाश साठी काय समजलं जाईल? बिल्स पेएबल समजलं जाईल. म्हणजे ह्या बिलच्या आधारे मिस्टर रमेशला पैसे मिळणार आहेत. पैसे मनी रिसिवेबल, म्हणून त्याला म्हटलं जातं बिल्स रिसिवेबल. अँड देअरफॉर बिल्स रिसिवेबल इज अ असेट. बिल्स रिसिवेबल इज अ असेट. कारण की त्या बिलाच्या आधारे मिस्टर रमेशला पैसे मिळणार आहेत, बरोबर. आणि ह्या बिलाच्या अगेन्स्ट मिस्टर प्रकाशला पैसे द्यायचे आहेत. म्हणजे मिस्टर प्रकाशवर कर्ज आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं बिल्स पेएबल इज अ करंट लायबिलिटी.
बिल्स पेएबल काय झाली, करंट लायबिलिटी झाली आणि बिल्स रिसिवेबल काय झालं, करंट असेट. कारण की याचा टाइम पिरियड किती आहे, 3 मंथ, बिलो 1 इयर, 1 इयरपेक्षा कमी आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं करंट असेट अँड करंट लायबिलिटी. 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर ते आपलं असेट बनतं, फिक्स असेट अँड फिक्स लायबिलिटी. परंतु बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल ऑलवेज करंट लायबिलिटी, नेहमी काय असते, करंट लायबिलिटी असते. ओके, पुन्हा बघा एकदा काय केलं होतं. मिस्टर रमेशनी कोणाला गुड्स विकलं, मिस्टर प्रकाशला. गुड्स क्रेडिटवर विकलं का कॅशमध्ये, क्रेडिटवर. कितीचं गुड्स होतं, 50,000. मग मिस्टर प्रकाशनी पैसे दिले का, नाही दिले, म्हणून मिस्टर प्रकाश काय झाला, डेटर. काय झाला, डेटर. कोणासाठी, मिस्टर रमेशसाठी. पण मिस्टर रमेशला डाऊट होता की मिस्टर प्रकाश पैसे देईल का देणार, म्हणून त्यांनी सांगितलं की मला रिटर्न प्रॉमिस दे. कोणाला सांगितलं, मिस्टर प्रकाशनी मिस्टर रमेशने मिस्टर प्रकाशला सांगितलं आणि त्यानुसार मिस्टर रमेशने एक बिल तयार केलं. मिस्टर रमेशने बिल तयार केलं म्हणून मिस्टर रमेशला म्हटलं जाईल ड्रॉवर आणि त्या बिलवर सिग्नेचर कोणाची असणार आहे, मिस्टर प्रकाशची असणार आहे. आलं लक्षात. आणि म्हणून मिस्टर प्रकाशला म्हटलं जाईल ड्रॉविंग. आणि ह्या बिलमध्ये काय केलं जातं, रिटर्न प्रॉमिस दिलं जातं. कोण प्रॉमिस देतो, बायर. कोणाला देतो, सेलरला, की तुझे जे पैसे आहेत ते मी 3 महिन्यामध्ये काय करेल, परत करेल. आणि हेच जे बिल आहे ज्याच्यावर मिस्टर प्रकाशनी साईन केलेले आहे, ते बिल मिस्टर रमेशसाठी काय समजलं जाईल, बिल्स रिसिवेबल समजलं जाईल, दॅट इज करंट असेट. आणि तेच बिल मिस्टर प्रकाशसाठी काय समजलं जाईल, बिल्स पेएबल, कारण की त्याच्यावरती लायबिलिटी आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत आणि मिस्टर रमेशला पैसे मिळणार आहेत. आलं लक्षात. आणि लक्षात ठेवा, बिल्स रिसिवेबल इज अ पार्ट ऑफ डेटर. म्हणजे आता जो मिस्टर प्रकाश आहे त्याला डेटर न म्हणता त्याला काय म्हटलं जाईल, बिल्स रिसिवेबल असं कन्सिडर केलं जाईल. ओके, सो दिस इज अबाउट बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. थँक्यू.